नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत. नजर टाकूया महाराष्ट्रातील प्रमुख घडामोडींवर. त्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर. मनोज जरांगे पाटील यांचे खामगावात जेसीबीने फुलांचा वर्षाव करून स्वागत. कल्याणमधील दुहेरी हत्याकांड प्रकरणातील मयत महिलेच्या नातेवाईकांसह नागरिकांचा कॅन्डल मार्च. गेटवे ऑफ इंडिया करतंय 100व्या वर्षात पदार्पण. आणि आता बातम्या सविस्तर. मराठ्यांना आरक्षण मिळावे या मागणीसाठी महाराष्ट्रभर दौरा काढून ठिकठिकाणी सभा घेत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे आगमन होताच टावर चौकात शिवाजीनगर येथील तानाजी व्यायाम मंडळाच्या वतीने त्यांचे जेसीबीद्वारे फुलांचा वर्षाव करत मनोज जरांगे पाटील यांचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांना जेसीबीच्या द्वारे पुष्पहार घालण्यात आला. कल्याणमध्ये दीपक गायकवाड या व्यावसायिकाने त्याच्या 7 वर्षीय मुलासह पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. महात्मा फुले पोलिसांनी दीपक गायकवाड याला अटक केली असून मयत महिला अश्विनी गायकवाड हिच्या कुटुंबियांनी क्रूर कर्मा दीपकला कठोरातली कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. आरोपी दीपक गायकवाड याला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करत तिच्या कुटुंबियांनी व नागरिकांनी आज कॅन्डल मार्च मोर्चा काढला होता. वालधुनीपासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता. या कॅन्डल मार्च मोर्चाच्या माध्यमातून आरोपी दीपक गायकवाड याला शिक्षा द्यावी तसेच त्याच्या साथीदारांवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे. कॅन्डल मार्च काढण्याचं आमचं हेच कारण आहे की जे माझ्या बहिणीसोबत घडले ते आणखी कोणाच्या बहिणी आणि भाच्यासोबत नाही घडावा. त्याने खूप क्रूरपणे माझ्या बहिणीची आणि भाच्याची गळा दाबून आणि इतर पद्धतीने हत्या केली आहे आणि त्यांनी स्वतः गुन्हा कबूल केला आहे आणि याच्यामध्ये त्याची पूर्ण फॅमिली इन्व्हॉल्व आहे. हा पूर्ण प्लॅनिंग मर्डर आहे. याचा खुलासा पुढं होणारच. आम्ही अशी प्रशासनाकडं मागणी ठेवतो आहे आणि त्याची पूर्ण फॅमिली, त्यांचं मी पुन्हा नाव घेतो, त्याची आई, त्याची बहीण दर्शन बागुल, आकाश सुरवडे हे त्याचे पर्सनल अकाउंट आणि इतर काही त्याच्या पर्सनल गोष्टी हे दोघं मॅनेज करत होते आणि त्याच्या आईकडे तो सगळा पैसा पुरवत होता. तो माझ्या बहिणीला मारहाण करून तिला आमच्याकडे पाठवायचा, तिला रोज टॉर्चर केलं जायचं. ती आमच्याकडे येऊन पैसे घ्यायची पण ती इज्जतीसाठी घाबरत होती की तिच्या भावांना त्रास नाही हो, तिच्या फॅमिलीचं नाव खराब ना हो, म्हणून ती या सगळ्या गोष्टी लपवत गेली. पोलीस प्रशासनाने आरोपीला अटक केलं आहे पण त्याचे जे साथीदार आहेत, त्याचे जे सूत्रधार आहे, ज्याच्याकडे सगळा फायनान्शियली फंड आहे, ते लोक अजूनही बाहेर आहेत आणि ते कुठे अजून कोणाला माहीत नाही. दर्शन बागुल हा 5 दिवसापासून फरार आरोपी आहे पण अजून त्याला अटक करण्यात आलेली नाही आहे. आकाश सुरवडे सुद्धा इथेच आहे. त्याची आई आणि त्याची बहीण ज्योती हे सगळे बाहेर अजून तसेच मोकाट फिरत आहे. त्या माणसाने करोडो रुपयाचा गल्ला केला आहे. याची तुम्ही दखल घ्यावा, मीडियाने दखल घ्यावा आणि मी हेच बोलतो की माझ्या फॅमिलीला आणि सगळ्यांच्या फॅमिलीला न्याय मिळावा आणि त्या आरोपीला आणि त्याच्यासोबत जे सूत्रधार होते त्यांना ही फाशीची शिक्षाच झाली पाहिजे. आम्हाला आणखी दुसरी मागणी काहीच नाही आहे. आम्हाला फक्त एवढंच म्हणणं आहे, आमची बहीण त्यांनी एकदम क्रूरपणे हत्या केली आहे आणि त्या 7 वर्षाच्या चिमुरड्याचं काही याच्यामध्ये काही दोष नव्हता. पैसे त्यांनी लोकांचे खाल्ले, सगळं काय त्यांनीच केलं आहे पण त्यांनी ते सगळं या व्यवहारातून वाचण्यासाठी माझ्या बहिणीला आणि माझ्या भाच्याला एकदम घाण विचित्रपणे मारून टाकले. त्या माणसाला हृदय नाही आहे. तो जर सुटला तर तो आणखी किती गुन्हे करेल आणि किती मर्डर करेल आणि केले असतील हे तुम्ही मीडियाच्याच भरोशावर आहे. आणि आम्हाला अजून कोणाचा सपोर्ट नाही आहे. आम्ही मिडल क्लास फॅमिली आहे. हे तुम्ही अवस्था बघता. आमच्या हे जे आमच्यासोबत जे सपोर्ट आहे आमच्या एरियाचा, कल्याणचा मित्रमंडळी सगळे एवढीच मागणी करतो प्रशासनाकडे की त्याला फाशीची शिक्षा व्हावी, त्याला आणि त्याच्या फॅमिलीला.
गेटवे ऑफ इंडिया ही दक्षिण मुंबईमधील एक इमारत आहे. 1911 मध्ये 5वा जॉर्ज आणि राणी मेरी यांनी भारताला दिलेल्या भेटीचे स्मारक म्हणून ही भव्य कमान बांधण्यात आली होती. याची पायाभरणी 31 मार्च 1913 रोजी करण्यात आली व 1924 मध्ये ही इमारत बांधून पूर्ण झाली. हिची रचना इंडो-सारा सैनिक शैलीत केली गेली. त्याचे 16व्या शतकातील गुजराती स्थापत्यातील काही नमुनेही आढळतात. बेसॉल्ट दगडांनी बांधलेली ही कमान 26 मीटर उंचीची आहे. डिसेंबर 4 इसवी सन 1924 मध्ये ही इमारत बांधून पूर्ण झाली. आज या वास्तूला 99 वर्ष होत आहे. त्यानिमित्ताने महमूद इमान हुसेन यांच्याशी केलेला संवाद. आज मी लहानपासून इथे आहे. इथे बघतो इथं काय बदलाव आहे. भरपूर जरा बदलाव झालेले आहे. इथे गार्डनाचं जे आहे गार्डन होती इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर गार्डन होती. गार्डनचा बदलाव झाला आहे. आणि दुसरा हे बांधकाम नव्हता. हे बांधकाम जे आहेत हे बांधकाम नव्हतं बांधकाम झाले. बाहेर आणि रोडावर जाल्या वगैरे लावलेत आणि ह्या गेट्या फेंड्याला पण ही जाली वगैरे लावलेत. आता सध्या काम पण चालू आहे हे गेट्या फेंड्याचं. हल्ला झाला होता तेव्हा इथं काय भरपूर हल्ला झाला. त्या हल्ला झाल्याचा अगोदर बोले आम्हाला काय कळलं नाही. आम्हाला काय बोले माहितीच नाही पडलं. बोले झालं काय हल्ला कसला आहे काय राईड झाली का आतंकवाद आहेत माहिती नाही पडलं. तेव्हा आपण बोले इथून पळून परत घरी गेले तेव्हा टी व्हीवर माहिती पडलेत की बोले इथे गन मशीन वगैरे घेऊन बोले ताजमध्ये शिरलेत म्हणून. नाही तर आम्हाला हेच माहिती होतं की बोले राईड झाली. हां ते मी जे इथं कार्यक्रम आहेत आमचा इथं छत्रपती शिवाजी महाराजांना मी प्रत्येक सूर्यास्ताच्या वेळी मानवंदना देतो. समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि इथं हे गेट्या फेट्याचा आज बोले आमची ही नोबत आहे. ही नोबत सूर्यास्ताच्या वेळी मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देतो. ते मानवंदनाचा मी पगार म्हणून मी घेत नाही. ते नाकारलं आहे. आणि मानधन आपला जे एकनाथ शिंदे साहेब आले होते इथं संभाजी राज्यांचा राज्याभिषेक दिवस होता 6 जूनला. तेव्हा CM साहेब येऊन गेलेत एकनाथ शिंदे साहेब. तेव्हा त्यांच्या समोर पण हे प्रस्ताव ठेवले गेले. प्रमुख बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा महाराष्ट्र TV 24. ये देखो कितना सॉफ्ट है और साइंटिफिकली डिजाइंड भी है डीप स्लीप के लिए. लेकिन इसका प्राइस तो देखो. लगता है हमारे बजट में तो कोई लोकल वाला ही मिलेगा. स्ट्रेस फ्री का नाम सुना है? जी हाँ, स्ट्रेस फ्री मैट्रेस. अफोर्डेबल प्राइस और टॉप क्वालिटी में बनाया गया एक ऐसा मैट्रेस जो आपकी हर जरूरतों को पूरा करेगा. इसकी सुपर सॉफ्ट फोम्स और मर्क्यूरी क्वालिटी आपके स्पाइन और जॉइंट्स को नेचुरल शेप में रखते हैं. साथ ही आपके बैक और शोल्डर्स को भी सपोर्ट करते हैं. दिन भर की थकान के बाद ये मैट्रेस आपको देती है एक चैन की नींद का एहसास और हर रोज आपको नए चैलेंजेस से लड़ने के लिए तैयार करती हैं. साइंटिफिकली बैक्ड, प्रीमियम क्वालिटी और सबसे इंपॉर्टेंट किफायती दाम में एक रिलायबल मैट्रेस. स्ट्रेस फ्री. स्ट्रेस फ्री मैट्रेस. रेस्ट योर बॉडी एंड सोल. Available in all leading stores near you. For business inquiries, please contact. उत्तर दक्षिण नैवेद्यम रेस्टोरेंट अब आपके लिए नए अंदाज में. नैवेद्यम स्वाद ऐसा जो एक बार आए उनका दिल खाने बार बार ललचाए. जहां आपको मिलेगा भारत के हर कोने का स्वाद, वो भी एक ही छत के नीचे. साफ सफाई का विशेष ख्याल. तो देर किस बात की, आज ही आइए नैवेद्यम उत्तर दक्षिण और लीजिए एक बेहतरीन स्वाद सिर्फ नैवेद्यम के संग. हमारा पता प्रताप नगर चौक नागपुर और माउंट रोड सदर नागपुर. हर त्योहार अब होगा खास क्योंकि अब है सावरकर ज्वेलर्स का साथ. इतनी महंगाई में सोने के भाव आसमां छू रहे हैं, लेकिन सावरकर ज्वेलर्स कम मेकिंग चार्ज में आपको देगा आपके मनपसंद डिजाइन का गोल्ड, वो भी 100% प्योर गोल्ड मार्क के साथ. सावरकर ज्वेलर्स में आपको देखने को मिलेंगे सब तरीके के डिजाइन. मंगलसूत्र से लेकर कान के झुमकों तक, चूड़ियों से लेकर अंगूठी तक. तो बिना किसी देरी के अभी जाइए सावरकर ज्वेलर्स और बुक करिए अपने मनपसंद का सोना.
हमारा पता शॉप नंबर 2 मयूर कॉम्प्लेक्स दत्तवाड़ी अमरावती रोड नागपुर। हमारा कॉन्टैक्ट 9822691286 8888822313। विश्रांतीनंतर आपले स्वागत. वळूया समोरील बातम्यांकडे. अजित पवार यांच्याकडून बारामतीबाबत कोणताही आदेश गेला नसावा. भाजप विचाराच्या कार्यकर्त्यांनी मुद्दामहून वाद निर्माण व्हावा यासाठी बॅनर लावलं असावं, अशी आमदार रोहित पवार यांनी बारामतीमध्ये लागलेल्या बॅनरवर प्रतिक्रिया दिली आहे. आता एखाद्या कार्यकर्त्यांनी जर पोस्टर लावला असेल ते किती आपण खरं समजायचं आणि ते खरंही असेल तर लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस आपण बघूया. मला एवढंच सांगायचं आहे की तिथं कदाचित अजितदादांकडनं कुठलाही आदेश गेला नसावा, पण जे भाजपचे अनाजी पंथाच्या विचाराचे कार्यकर्ते आहेत त्यांनी मुद्दामून एक वाद निर्माण व्हावा यासाठी ते बॅनर लावला असावा असं मला वाटतं. परंतु अजितदादांनी सुद्धा चार जागा त्यांनी मागितल्या, 4 जागा लोकसभेच्या, बारामती पण त्यांनी मागितलेली आहे. आता त्याच कंडिशनवर त्यांना भाजपबरोबर जाण्याची संधी मिळाली असेल की पवार विरुद्ध पवार करायचं, नाही तर बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी तुम्ही घेत असाल तरच तुम्ही सत्तेत यायचं, त्यातली ती कंडिशन असेल तर कदाचित त्यामुळेच भाषणात त्यांनी तो मुद्दा घेतला असावा. पण अजून वेळ आहे. जेव्हा उमेदवार दिले जातील त्यानंतरच आपल्याला कळेल खरं काय आहे आणि भाजपच्या डोक्यात काय आणि दादांच्या डोक्यात काय. येवला तालुका पोलिसांच्या वतीने अवैध धंद्यावर धडक मोहीम सुरू असताना आज येवला मनमाड महामार्गावरील सावरगाव शिवारात अवैध मद्यसाठा वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच सदर गाडीची तपासणी करत जवळपास 97,500 रुपयांची देशी विदेशी मद्यसाठा येवला तालुका पोलिसांच्या पथकाने हस्तगत केला. आज सायंकाळी आम्ही अवैध धंद्यांवरती आदरणीय पोलीस अधीक्षक शाजीव सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अवैध धंद्यांवरती येवला तालुक्याच्या छापे टाकण्याची आमची मोहीम आयोजित केली होती. त्या दरम्यानमध्ये आम्हाला माहिती मिळाली की येवला ते मनमाड रोडवरती एक गाडी MH02 CH 1340 या गाडीतून देशी आणि विदेशी दारूची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहेत अशी आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही सावरगाव या ठिकाणी तिथे नाकाबंदी लावली. नाकाबंदी लावल्यानंतर सदरच्या पथकामध्ये आमचे API शिंदे साहेब, त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल पिसाळ, त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल बनकर, पोलीस कॉन्स्टेबल गणेश बागुल असे आम्ही तिथे प्लेन क्लॉथमध्ये ठेवले आणि सदरची गाडी येताच त्या गाडीची तपासणी केली असता त्या गाडीमध्ये साधारणतः 97,556 रुपयाची देशी विदेशी दारू त्यामध्ये मिळून आलेली आहे. 12 बॉक्स त्यामध्ये मिळाले आहेत आणि यामध्ये जो इसम आहे रामा दत्तू शिंदे नावाचा जो इसम आहे राहणार चांदवडचा हा त्यामध्ये वाहतूक करताना मिळून आलेला आहे. त्यानंतर सदरची दारू ही कुठे घेऊन चालू होते याबाबत आम्ही आर्थिक तपास करत आहोत. साधारणतः 3 लाखाची ती गाडी आणि 97,956 रुपयाचा हा विदेशी मद्य साठा आम्ही जप्त केला. याबाबत अधिक तपास करत आहोत. सदरचा मद्यसाठा हा महाराष्ट्रातलाच आहे किंवा डुप्लिकेट आहे याबाबत देखील आम्ही सविस्तर तपास करत आहोत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नगरसेवक संजय भोईर यांच्या माध्यमातून ठाण्यातील ढोकळी परिसरात महाराष्ट्र राज्य नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील विविध भागातील सुमारे 350 कलाकारांनी या स्पर्धेत सहभाग घेतला असून यातील काही स्पर्धकांना मोठ्या चॅनलवरील शो मध्ये भाग घेता येणार आहे. ही स्पर्धा पुढील 4 दिवस चालणार असून शेवटच्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण होणार आहे. शुभनयना करुणामय गौरी घर श्री वरद विनायक शुभनयना. यशस्वीनगर कला मंचाच्या वतीने आणि संजय भोईर फाउंडेशनच्या वतीने
आज ही नृत्यस्पर्धा जी भव्य नृत्यस्पर्धा ही सुरुवात होत आहे आणि गेले 20 वर्ष या स्पर्धेला पूर्ण त्या ठिकाणी होत आहे. कुठल्याही प्रकारचं खंड न पडता आपण ही स्पर्धा त्या ठिकाणी चालू ठेवलेली आहे. छोट्या प्रमाणात ज्यावेळेस आम्ही जी सुरुवात केली होती ती यशस्वीनगर खुल्या मंच रंगमंचाची इथं त्या ठिकाणी मी सुरुवात केली होती आणि त्याचं भव्य स्वरूप त्या ठिकाणी आज बघायला मिळत आहे. या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वच स्पर्धक त्या ठिकाणी येत असतात आणि या स्पर्धेतनं टी व्हीवरतीही त्या ठिकाणी झलकलेले त्या ठिकाणी स्पर्धक आहेत. जर आपण बघितलेलं असेल तर त्या स्पर्धकांच्या माध्यमातून किंवा जजेसच्या माध्यमातून आज आपल्याला टी व्हीवरती त्या ठिकाणी आपल्याला ज्या नृत्याच्या स्पर्धा त्या ठिकाणी होतात त्या याच्यावरती बघण्यासाठी मिळतात आणि ह्या संपूर्ण व्यासपीठाचं त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर ह्या व्यासपीठाचा सर्व स्पर्धकांना त्या ठिकाणी फायदा झालेला आहे. छोट्यातनं छोटा त्या ठिकाणी मुलगा त्या ठिकाणी असेल किंवा मुलगी असेल तर ह्या स्पर्धेमध्ये ज्यावेळेस उतरतो तो मोठं होईपर्यंत त्या ठिकाणी ह्या स्पर्धेमध्ये चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आपला भाग घेत असतात आणि आपण चांगल्या पद्धतीने आजपर्यंत त्याला कुठलेही गाळबोट न लागता जे जजेस त्या ठिकाणी असतात, जे परीक्षक त्या ठिकाणी आहेत, त्या परीक्षकांच्या माध्यमातून आपल्याला जे स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी गुण किंवा त्या ठिकाणी रिझल्ट हा चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी बघण्यासाठी मिळतो आणि आजपर्यंत कुठल्याही गालबोट न लागता 20 वर्ष आम्ही चांगली स्पर्धा त्या ठिकाणी केलेली आहे आणि आजूबाजूचे सर्वच लोक त्या ठिकाणी स्पर्धक हे संपूर्ण त्या ठिकाणी ठाणे जिल्हा असेल किंवा नवी मुंबई असेल, मुंबई असेल, हे संपूर्ण महाराष्ट्रामधनं ज्यावेळी स्पर्धक येतात तर ते हसत त्या ठिकाणी या स्पर्धेची वाट बघत असतात आणि ह्या ह्याच्यातनं ही स्पर्धा त्या ठिकाणी कधी होते अशा पद्धतीने तो प्रत्येकाचा विचार आणि सर्व बघण्याचा दृष्टिकोन आहे तो चांगल्या पद्धतीचा असल्यामुळं ही स्पर्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी होईल एवढं आजच्या प्रमुख बातम्यांमध्ये वेळ झाली आहे. इथेच थांबण्याची. बघत रहा महाराष्ट्र TV 24. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. आसमान महिला क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी जिला नागपुर लेकर आया है आप सभी के लिए दिवाली के अवसर पर खास ऑफर. आसमान महिला क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी में आपको देखने को मिलेगी कई सारी योजनाएं, जैसे कि दिवाली धमाका योजना जिसमें सीनियर सिटीजन और महिलाओं को स्पेशल FDR पर 10 से 10.25% तक का ब्याज मिलेगा. आसमान लखपति योजना में इन्वेस्ट करने में 72 महीने में 1 लाख रुपए पाए और 6 साल में बने लखपति. इतना ही नहीं, आसमान महिला क्रेडिट सोसाइटी आपको देगा आपके सेविंग्स अकाउंट में 4% तक का ब्याज. साथ ही में वे उपलब्ध कराएंगे गोल्ड लोन, इमरजेंसी लोन, पर्सनल लोन, व्हीकल लोन, हाउसिंग लोन और भी बहुत कुछ. हमारा पता झंडा चौक नटराज टॉकीज के अपोजिट महल नागपुर. संपर्क करें 0712-299-5545 और 9850396080 पर. नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल. हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है. एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, PCOD एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण. और एड्रेस काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर. और कॉन्टैक्ट नंबर 7558387079 और 9423105824.